नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी ॲपवरती। तर आता आपण या व्हिडिओमध्ये शब्दरूपाने ट्रिक यावरती पाहणार आहे। आता शब्दरूपाने प्रकरण आपल्या पेपरमध्ये 10 मार्काकरिता आपल्या सिलेबसला आहे। पेपर 1 ला आपल्याला 10 मार्काकरिता शब्दरूपाने प्रकरण आहे। आता ही ट्रिक तुम्हाला जवळपास तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला जे क्वेश्चन शब्दरूपाने विचारतात तर त्यापैकी तुम्हाला कमीत कमी 6 ते 7 मार्क कमीत कमी म्हणतोय, कमीत कमी 6 ते 7 मार्क या ट्रिकनुसार तुमचे कव्हर होणार आहे। पण तुम्हाला शब्दरूपणीचा पण अभ्यास हवाय, कारण शब्दरूपणीच्या अभ्यासावरून तुम्ही ट्रिक तुम्हाला सोप्या वेने अप्लाय करण्याची येते। तर काय कसं आहे म्हणजे या ट्रिकनुसार तुम्हाला ट्रिक जरी पाठ असली तर एक दोनदा किमान शब्दरूपणीचे शब्द नक्की वाचून बघा, कारण ही फक्त एक वचनसाठी ट्रिक आहे। जे द्विवचन आणि बहुवचन मोस्ट ऑफ दी कॉमनच असतं, सेमच असतं, पण ते पण तुम्हाला माहिती पाहिजे कुठं काय चेंजेस होतो, जेणेकरून एखाद दुसरा जर क्वेश्चन द्विवचन आणि बहुवचन वरती जर पडला तर तुम्हाला त्यामध्ये आला पाहिजे। आता बघा आणखी एक तुम्हाला फक्त देव आणि वन म्हणजे आकारांत पुल्लिंगी आणि आकारांत नपुंसकलिंगी, तर हे काय तुम्हाला शब्द दोन पाठ पाहिजे, आकारांत पुल्लिंगी आकारांत नपुंसकलिंगी। त्यासोबत तुम्हाला मला हा शब्द सुद्धा पाठ पाहिजे, आकारांत स्त्रीलिंगी शब्द। हे 3 शब्द पाठ करा मस्ट, यामध्ये एवढं काय नाही। त्यानंतर मग हे 3 शब्द तुम्हाला मस्ट या शब्दरूपाने बेसिक साठी आले पाहिजे। कोणकोणते की देव, त्यानंतर वन आणि मला, एवढे 3 शब्द तुम्हाला बेसिक पाठ करून ठेवा। फक्त 3 शब्द आले पाहिजे तुम्हाला, बाकी या सगळ्या व्हिडिओवरून तुम्हाला सगळे शब्द कव्हर होणार आहे। तर चला व्हिडिओ सुरुवात करूया। आता पाहतो आपण एक वचनसाठी ट्रिक पाहतो ही। आता पुल्लिंगी इकारांत, आता पुल्लिंगी इकारांतसाठी आता यामध्ये तुम्हाला पाठ काय करायचं ध्यानात ठेवा। आता प्रथमामध्ये काही चेंजेस होत नाही, द्वितीयामध्ये एवढं ध्यानात ठेवा फक्त, द्वितीयामध्ये, तृतीयामध्ये, चतुर्थमध्ये, पंचमध्ये, षष्टीमध्ये, सप्तमीमध्ये या सिक्वेन्स मध्ये तुम्ही पाठ करा। ही काय काय बघा, प्रथमाला काय नाही, म ना ए ह म्हणजे ए विसर्ग, त्यानंतर दीर्घ ए विसर्ग, त्यानंतर औ झालं। हे झालं पुल्लिंगी इकारांसाठी। आता पुल्लिंगी उकारांसाठी काय, तसं प्रथमामध्ये चेंजेस नाही। त्यानंतर द्वितीयामध्ये बघा म नावे ओ ओ औ, कळलं, म नावे ओ ओ औ। त्यानंतर स्त्रीलिंगी बघा, स्त्रीलिंगमध्ये आकारांत इकारांत आणि दीर्घ इकारांत या 3 शब्दासाठी म या ए आ या हा याम अशा प्रकारे। त्यानंतर स्त्रीलिंगी उकारांत म्हणजे रस्व आणि दीर्घ उकारांत करिता काय की म वा वे वहा वहा वाम या अशा प्रकारे। त्यानंतर तिन्ही हलंत, जे काही हलंत आहेत म्हणजे आपले सगळे काही हलंत शब्द आहेत आपले आपल्या सिलेबसला जेवढे काही हलंत शब्द आहेत त्यामध्ये फक्त काय, त्यामध्ये एक वचन द्विवचन सॉरी काय काय आपले काय पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी, यामध्ये तिन्ही काय येतं, पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि त्यासोबत नपुंसकलिंगी। यामध्ये तिन्हीचे जे असणारे कॉमन असणारे काय कॉमन असणारे हे बघा, प्रथम आणि द्वितीयामध्ये चेंजेस होत नाही। त्यानंतर तृतीयापासून आकारांत, त्यानंतर आ इथं आ ए, त्यानंतर विसर्ग नी म्हणजे काय आ टाकायचं आहे तुम्हाला, फक्त ए ऍड करायचा आहे, विसर्ग आणि ऍड करायचं, दुसरं काय नाही। त्यानंतर तिन्ही, आता तिन्ही पण तसंच यामुळे तिन्ही रुकारांतचे तिन्ही पण काय पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी। यामध्ये ता तरम त्रा त्रे तू तू तरी, आणि त्यानंतर पती सखी हे आपल्या सिलेबसला एक्सेप्शन आहे। आपल्या सिलेबसमध्ये क्वेश्चन हे सिलेबसमध्ये आपल्याला हे पती आणि सखी हे इकारांत शब्द नाहीये, त्यामुळे याचा अभ्यास नाही केला तरी चालतंय। पण तुम्हाला एक्सेप्शनली जर पडलेच पती आणि सखी दोन शब्द ध्यानात ठेवा। यामध्ये काय प्रथमामध्ये चेंजेस नाही, द्वितीयामध्ये म या ये यू यू यव अशा प्रकारे शब्दाचे तुम्हाला ट्रिक आहे। आता ही अप्लाय कशी होती तुम्हाला सांगतो। आता बघा आपल्याकडे आता तुम्हाला सुरुवातीला माहिती पाहिजे, आपल्याकडे बुक आहे, आपल्याला आता बुकनुसार तुम्ही बघा की शब्दरूपण हे प्रकरण आहे। आता तुम्हाला हे शब्द मस्ट काय सुरुवातीला माहिती पाहिजे की आकारांत पुल्लिंगमध्ये कोणते येतात, स्त्रीलिंगमध्ये कोणते येतात, नपुंसकलिंगीमध्ये कोणते शब्द येतात हे तुम्हाला सुरुवातीला माहिती पाहिजे। की आकारांत आहे बघा, पुल्लिंगमध्ये वात प्रमाण वैद्य, रुग्ण आणि राम हे शब्द तुम्हाला अशा प्रमाणात कोणत्या प्रमाणात चालतात ध्यानात असले पाहिजे, आणि हे सगळं एका आकारांत एका शब्दाप्रमाणे हे तुम्हाला सगळं काही माहिती पाहिजे। कारण की जर पेपरमध्ये जर तुम्हाला वात आला, देव आणि वैद्यच्या जागी रामच्या जागी वात आला, तर तुम्हाला कळायला पाहिजे हा शब्द आकारांत पुल्लिंगी। त्याचप्रमाणे म्हणतोय की काय इकारांत जर शब्द आला तुम्हाला पेपरमध्ये जसं की मुनी, तर त्यासोबत तुम्हाला कळायला पाहिजे की अग्नी हा सुद्धा त्याचप्रमाणे शब्द चालतो। त्याचप्रमाणे इकडे जर आला मती तर संप्राप्ती आणि प्रकृती त्याचप्रमाणे चालतो। त्यानुसार हा चार्ट तुम्हाला महत्वाचा आहे, हा शब्द तुम्हाला हा चार्ट तुम्ही लिहून घ्या। हा चार्ट तुम्हाला माहिती पाहिजे की पेपरमध्ये कोणता शब्द कोणत्या शब्दाप्रमाणे चालणार आहे। तर आता इथं बघत होतो आपण कोणता इकारांत
पुल्लिंगी शब्द म्हणजे इकारांत पुल्लिंगी शब्द, इथं रस्व इकारांत पुल्लिंगी शब्द आहे. आता बघा आपल्याकडे रस्व इकारांत पुल्लिंगी शब्द हा आहे आपल्याकडे रस्व इकारांत पुल्लिंगी शब्द. आता ऋषी, आता हा शब्द कशा प्रकारे चालतो तर आपल्याला हा पाहायचा आहे. आता इथं बघा तुम्ही बघू शकता. आता बघा इथं काय म्हणलं, प्रथमामध्ये चेंजेस होत नाही, द्वितीयामध्ये म ऍड लागतो. आता मुनी हा आपला शब्द होतो, तर बघा प्रथमामध्ये चेंजेस होत नाही, मुनी जसं राहतो. द्वितीयामध्ये म लागतो शेवटी बघा, तर काय झालं मुनी म झालं. तृतीयामध्ये ना लागतो, तर हे बघा मुनी ना झालं. हे बघा तृतीयामध्ये ना लागलं तर मुनी ना झालं. चतुर्थीमध्ये ये लागलं तर बघा मुनी ये झालं. पंचमीमध्ये ये ह लागलं बघा, ये कोणतं रस्व ये आणि विसर्ग आहे तर मुने हे झालं. षष्टीमध्ये हे बघा दीर्घ ये लागलं आणि विसर्ग झालं तर मुने हे झालं. बरोबर आहे का बघा. त्यानंतर काय झालं इकडे बघा, थोडं झूम करून दाखवतो मी आणखी. त्यानंतर बघा हे बघा की काय झालं, अगोदर प्रथमामध्ये चेंजेस काय नाही तर मुनी ह राहिलं. त्यानंतर द्वितीयामध्ये काय लागलं म लागलं तर मुनीम झालं. तृतीयामध्ये ना लागलं तर मुनी ना झालं. चतुर्थीमध्ये काय काय ए लागलं तर मुनी ए झालं. पंचमीमध्ये ए ह लागलं रस्व ए तर काय मुनी हे झालं. षष्टीमध्ये ए आणि विसर्ग लागला, दीर्घ ए लागला आणि विसर्ग लागला तर मुनी हे झालं. आणि सप्तमीमध्ये आव तर मुनव झालं. तर कळलं तुम्हाला कशा प्रकारे हा शब्द कामी करतो. हे फक्त एक वचनसाठी आहे. आता काही जण म्हणतात द्विवचनवरती बहुवचनवरती आलात कसं करायचं, ते बघा बाळा हे दोन शब्द कॉमन असते ध्यानात ठेवा. त्यानंतर हे तीन शब्द सगळ्या शब्दामध्ये कॉमन असतात, हे दोन शब्द पुन्हा कॉमन असतात. त्यानंतर हे जर पाहायला गेले तर तृतीयामध्ये भी लागते, आणि इकडे जर पाहायला गेलं तर चतुर्थी पंचमीमध्ये भेय लागतं. षष्टीमध्ये जर आलं तर नाम लागतं मुनी नाम, आणि सप्तमी जर तर मुनिशू अशा प्रकारे लागतं. एवढे काही चेंजेस आहे, तुम्ही फक्त ध्यानात ठेवायचे. तुम्हाला सगळ्या शब्दामध्ये असेच त्याच्या पाहायला मिळणार. आता वर बघा तेच ना, हे बघा रामला बी दोन कॉमन आहे, तीन कॉमन आहे, खालचे दोन कॉमन आहे. त्यानंतर इकडे जर पाहायला गेले तर इकडे बघा भेय चतुर्थी पंचमी सारखं आहे. इकडं रामा नाम हे बघा षष्टी सारखं आहे, आणि सप्तमी बघा रामेशू, इकडे बघा मुनिशू. तर अशा प्रकारे कॉमन शब्द असते. यामध्ये द्विवचन बहुवचन सगळे शब्द सारखेच असतात, फक्त एक वचन मध्ये चेंजेस होतात. त्यामुळे ही ट्रिक एक वचनसाठी खूप तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, महत्वाचे. आता बघूया पुल्लिंगी उकारांत शब्द, म्हणजे उकारांत पुल्लिंगी शब्द पाहिजे आपला. आता उकारांत पुल्लिंगी शब्द आपल्याकडे कोणकोणते, ऋतू, भानू आणि गुरु, हे तीन शब्द आपल्या पुल्लिंगी. आता ऋतू, भानू आणि गुरु. आता पाहूया काय म्हटलंय बघा आपल्याकडे. आता पहिला शब्द आहे काय आता की आता गुरु शब्द पाहिजे आपल्याला. हे बघा आता जवळ आपण दोन्ही इथं हे करू कम्पेअर करून बघा. आता प्रथमामध्ये चेंजेस होत नाही म्हणजे गुरु राहिलं. द्वितीयमध्ये म लागतो तर गुरुम झालं. तृतीयमध्ये ना लागलं तर गुरु ना झालं. चतुर्थीमध्ये वे लागलं तर गुरुवे झालं. पंचमीमध्ये औ लागलं तर गुरव झालं. षष्टीमध्ये औ लागलं तर काय झालं गुरव झालं. त्यानंतर षष्टी झाली. त्यानंतर सप्तमीमध्ये औ लागतं, हे बघा एक काना दोन मात्रे लागलं तर गुरव झालं. हे बघा एक काना दोन मात्रे येतं तर गुरव झालं. हे बघा त्या प्रथमामध्ये चेंजेस होत नाही. द्वितीयामध्ये म लागतं गुरव झालं. तृतीयामध्ये ना लागतं गुरु ना झालं. चतुर्थीमध्ये वे लागलं काय झालं गुरुवे झालं. पंचमीमध्ये आव लागलं तर गुरव झालं. षष्टीमध्ये आव लागलं तर काय झालं गुरव झालं. त्यानंतर सप्तमीमध्ये आव लागला. आता इथं बघा औ आणि विसर्ग येतो, दोन्हीमध्ये आव आणि विसर्ग लिहिलेला आहे. आणि सप्तमी भक्तामध्ये आव आहे म्हणजे काय एक काना दोन मात्रे आहे. तर हे बघा गुरव झालं तर एक काना दोन मात्रे शेवटला पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे ट्रिक तुम्हाला काम होणार आहे. आता बघा स्त्रीलिंगी मध्ये काय म्हटलंय, आकारांत इकारांत आणि दीर्घ इकारांत. काय म्हटलंय हे बघा इथं आपण एकदा थोडं असं करूया. हे बघा आता स्त्रीलिंगी आलं इथं आकारांत इकारांत आणि दीर्घ इकारांत, या तीन शब्दासाठी ही काय हे ट्रिक लागणार आहे. आता आकारांत इकारांत आणि दीर्घ इकारांत. आता काय होणार, प्रथमामध्ये चेंजेस नाही होणार. द्वितीयामध्ये म लागणार, तृतीयामध्ये या लागणार, चतुर्थीमध्ये यही लागणार आहे य आणि त्यावरती दोन मात्रे. त्यानंतर पंचमीमध्ये यहा लागणार आहे, षष्टीमध्ये यहा लागणार आहे, सप्तमीमध्ये यम लागणार आहे. आता बघा काय म्हटलंय, आता आपल्याकडे तोच शब्द आहे. आता बघा आता इथं आपल्याकडे शब्द आहे. आता बघा इथं आपल्याकडे शब्द आहे. आता इथं काय स्त्रीलिंगी आकारांत म्हटलं ना. आता बघा आकारांत स्त्रीलिंगी शब्द जसं की आकारांत इकारांत दीर्घ इकारांत तिन्ही शब्द चालणार आहे. आता बघा आपण कम्पेअर करूया इथं, असं कम्पेअर करूया. आता बघा आता कम्पेअर करा. हे बघा प्रथमामध्ये चेंजेस नाही होत, माला जसं सजा. द्वितीयामध्ये म लागला, मालाम झाला. तृतीयामध्ये या लागला, माला या झाला. चतुर्थीमध्ये ये लागला, माला ये झाला. पंचमीमध्ये यहा लागलाय बघा, या आणि विसर्ग तर माला यहा झाला. त्यानंतर हे बघा त्यानंतर षष्टीमध्ये यहा लागला तर माला यहा झाला. त्यानंतर सप्तमीमध्ये जर पाहायला गेला तर काय सप्तमीमध्ये माला याम झाला, काय सप्तमीमध्ये बघा माला याम झाला. तर अशा प्रकारे तुम्हाला शब्दपाठ असेल तर तुम्हाला इझिली पण कळून जातं. कशा प्रकारे काय नसेल तर ही ट्रिक तुम्हाला खूप उत्तम आहे, तुम्हाला इझिली ओळखण्यासाठी. ज्यांना शब्दपाठमध्ये अडचण येते त्यांना ही ट्रिक नक्की पाठ करा. तुम्हाला पेपरमध्ये 6 ते 7 मार्क कमीत कमी म्हणतोय बरं, जास्तीत जास्त 8 ते 9 पण येतात, पण कमीत कमी 6 ते 7 मार्क धरून चालतो आपण. कारण काही वेळेस काय होतं, द्विवचन बहुवचन मध्ये काही असे शब्द टाकतात जे पेपर विद्यार्थ्यांना कळत नाही. त्यामुळे कमीत कमी 6 ते 7 मार्क धरले. ऑड पेपरसाठी इझी पेपर असेल तर 8 ते 9 मार्क इझिली तुम्ही यामध्ये गेन करू शकता. आता बघा काय म्हटले,
आकारांत काय इकारांत स्त्रीलिंगी शब्द बघूया. आता इकारांत स्त्रीलिंगी शब्द आपल्याकडे इथं तसाच आहे. इकारांत स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे? मती. आता मती बघा तसंच म्हटलं पहिल्यामध्ये चेंजेस होत नाही. प्रथममध्ये द्वितीयामध्ये म लागतं मतीम झालं, तृतीयामध्ये या लागलं तर मत्या झालं, चतुर्थीमध्ये ये हा लागलं तर मते हे झालं, पंचमीमध्ये काय या लागलं तर मत्या झालं, षष्टीमध्ये या हा लागलं तर मत्या झालं आणि सप्तमीमध्ये याम झालं तर मत्याम झालं. तर कळलं तुम्हाला कशा प्रकारे हा शब्द काम होतो. तर अशा प्रकारे हा आपला शब्द आहे. त्यानंतर आणखी बघूया. आता आपल्याकडे काय होतं? इकारांत दीर्घ इकारांत हा शब्द होता. आता बघा तसाच शब्द आता की काय नदी. आता नदी शब्द आपल्याकडे बघा दीर्घ इकारांत शब्द आहे. आता बघा काय प्रथम चेंजेस होत नाही, काही नाही. द्वितीयामध्ये म लागतो नदीम झाला, द्वितीयामध्ये म लागला नदीम झाला, तृतीयामध्ये काय लागला या लागला, काय नाही झालं नद्या झाला, चतुर्थीमध्ये या लागला तर नद्या झालं, पंचमीमध्ये या लागला तर नद्या झाला, षष्टीमध्ये या आला नद्या झाला, सप्तमीमध्ये या लागला तर नद्याम झाला. तर कळालं तुम्हाला कसा शब्द लागतो. आता स्त्रीलिंगी उकारांत आणि रस्व आणि दीर्घ उकारांत बघा. स्त्रीलिंगी रस्व आणि दीर्घ उकार. आता काय म वा वे वा वा व्याम. आता अशा प्रकारे आता इथंच आपल्याकडे शब्द आहे उकारांत शब्द आहे. आता एकच शब्द बघूया पटकन पुढे जाऊया. आता समजून घेऊया. आता बघा काय म्हटलंय स्त्रीलिंगी उकारांत शब्द बघूया. आता इथं काय स्त्रीलिंगी रस्व उकारांत आपल्याकडे धेनू. धेनू शब्द बघा प्रथमामध्ये चेंजेस होत नाही, काही नाही. द्वितीयामध्ये म लागतो धेनुम झालं, तृतीयामध्ये वा लागतो धेनवा झालं, चतुर्थीमध्ये वे लागलं धेनवे झालं, त्यानंतर पंचमीमध्ये वहा लागलं तर धेनवा झालं, त्यानंतर षष्टीमध्ये वहा लागलं तर धेनवा झालं, सप्तमीमध्ये वाम लागलं धेनवाम झालं. तर कळायला कशा प्रकारे हा शब्द होतो. त्यानंतर आता बघा तिन्ही हलंत. आता जेवढे काही आपल्या सिलेबसला हलंत शब्द आहेत. आता हलंत बघा आपल्या सिलेबसला किती हलंत आहे? न, स, त, द, ज, श, च आणि श एवढे काही हलंत आपले शब्द आहे, म्हणजे व्यंजनांत शब्द आहे. आता यामध्ये पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी या तिन्हीवरती तुम्हाला काम करणार आहे. पेपरमध्ये कोणताही तुम्हाला हलंत. आता काय जण सर मध्ये हलंत कसं? आता बघ बाळा हा रोगीनं शब्द आहे, तर शेवटचा न त्याचा पाय काय हलंत केला म्हणजे पाय मोडलेला आहे. तर तुम्हाला पेपरमध्ये असं पाय मोडले शब्द कोणता बी होऊ द्या, त्यासाठी डायरेक्ट ट्रिक लावायची तुम्हाला. हलंतसाठी पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुंसक लिंगीसाठी प्रथमामध्ये चेंजेस होत नाही, द्वितीयामध्ये चेंजेस होत नाही, त्यामध्ये तृतीयामध्ये चेंजेस होतो आ, त्यानंतर चतुर्थीमध्ये होतं ए, त्यानंतर पंचमीमध्ये विसर्ग, षष्टीमध्ये विसर्ग आणि सप्तमीमध्ये ई. आता काय जणांमध्ये सर झिरो आणि झिरो काय लिहिलं? तर झिरो म्हणजे काय नाही, फक्त विसर्ग विसर्ग ऍड करायचा आहे आणि ई शेवटला ऍड करायचा आहे. एवढंच यामध्ये आहे, दुसरं काही नाही. आता बघा तुम्हाला मी दाखवतो. आपला आता सुरू होतंय कोणतं आपलं व्यंजन. आता व्यंजन पाहतोय आपण. आता व्यंजन, आता व्यंजन तिन्ही पण पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग तिन्हीसाठी अप्लाय होणार आहे, पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. त्यामुळे कोणतं जरी व्यंजन घेतलं तरी तुम्हाला इथं समजणार आहे. आता इथं आपण ज घेऊया, जकारांत शब्द पुल्लिंग घेऊया म्हणजे भिषज, म्हणजे भिषज. आता बघा भिषजला तुम्हाला पेपरमध्ये VVIP भिषज शब्द. आता बघा आपण तिन्ही काय बघतोय हलंत बघतो. आता भिषज म्हणजे बघा म्हणजे भिषज किंवा भिषक म्हणतो आपण याला. यामध्ये काय भिषज, तर इथं काय होतं भिषक होतं सुरुवातीला, म्हणजे जसं शब्द राहतो त्यानंतर काय होतं म लागतो. आता इथं काय होतं नॉर्मल आपण इथं म का नेलं. आता काय म्हणते पुल्लिंगी स्त्रीलिंगीमध्ये काय होतं तुम्हाला म पाहायला मिळतो, फक्त नपुंसकलिंगीमध्ये तुम्हाला न पाहायला मिळत नाही. नपुंसकलिंगीमध्ये म पाहायला मिळत नाही, त्यामुळे आपण इथं म ऍड केलं नाही, कारण तिन्ही शब्दात इथं वर्णन सुरू आहे. तर तुम्ही द्वितीय इथं पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगीमध्ये फक्त म टाकायचं आहे, नपुंसकलिंगीमध्ये म नाही, एवढं ध्यानात ठेवा. आणि जे बाकी उर्वरित खालचे सिक्वेन्स सारखी. आता बघा तृतीयामध्ये जा लागला, तृतीयामध्ये जा लागला तर काय लागला भिषजा झाला, चतुर्थीमध्ये ये लागला तर भिषे जे राहिला त्या भिषेजे झाला, त्यानंतर पंचमीमध्ये विसर्ग विसर्ग भिषज, षष्टीमध्ये भिषज आणि काय सप्तमीमध्ये काय पहिली वेळेला ई लागली तर भिषेजी झाली. तर समजलं. आता काय जण म्हणते सर स्त्रीलिंग बी दाखवा. आता हे बघा बाळा स्त्रीलिंग पण तुला शब्द दाखवतो मी इथं. आता हा बघ स्त्रीलिंगी हा तकारांत शब्द. आता स्त्रीलिंगी तकारांत शब्द कोणता पण घेतला तरी चालतो आपल्याकडं. आता बघा स्त्रीलिंगी हा बघा आता की काय झालं प्रथमामध्ये काही होत नाही, प्रथम चेंजेस होत नाही, द्वितीयामध्ये म लागतो. फक्त इथं काय होतं जे आपले पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी यांना फक्त म ऍड करायचं. द्वितीयामध्ये जे नपुंसकलिंगी आहे त्यांना म नाही. तर एवढं ध्यानात ठेवा. इथं या कंडिशनला फक्त इथं नाही आहे, फक्त नपुंसकलिंगीला आहे. आपण तिन्हीमध्ये खालचं जे आहे ते सिक्वेन्स जवळपास सारखे, फक्त एक चेंजेस तुम्हाला इथं पाहायला मिळतो. आता एवढाच फक्त, दुसरं काही नाही यामध्ये. हे बघा आता सरित. आता बघा काय म्हणजे सरित. आता सरिता शब्द सरित, त्यानंतर सरितम, त्यानंतर बघा आकारांचा सरिता, त्यानंतर सरिते, त्यानंतर सरित हा विसर्ग, सरित हा विसर्ग, सरिती. समजलं. आता काय जर म्हणजे सर आम्हाला नपुंसकलिंगीचा हे दाखवा, की आता हे बघा नपुंसकलिंगी तकारांत तोच बघा जगत. आता बघा जगतमध्ये प्रथम जगत हा शब्द होता इथं. आता यामध्ये चेंजेस कसं होत नाही बघा, प्रथममध्ये चेंजेस होत नाही बघा, हे मोस्ट कॉमन त्यासाठी. प्रथम चेंजेस होत नाही, द्वितीयामध्ये चेंजेस होत नाही, तृतीयामध्ये जगत झालं, चतुर्थीमध्ये जगते झालं, पंचमीमध्ये जगत षष्टीमध्ये जगत आणि त्यांना सप्तमीमध्ये पाहायला गेलं तर काय होतं जगती. तर अशा प्रकारे म्हटलं होतं ना नपुंसकलिंगीमध्ये म लागत नाही, फक्त काय होतं जे आपलं पुल्लिंगी स्त्रीलिंगीमध्ये त्यामध्ये फक्त म लागतो. एवढा चेंजेस तुम्हाला पाहायला मग दुसरं यामध्ये काय नाही. आता बघा तिन्ही, आता तिन्ही रुकारांत म्हणजे पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी जे आपले तिन्ही रुकारांत शब्द आहे तर त्यामध्ये कशा प्रकारे अप्लाय होते. आता बघूया आपल्याकडे काय म्हटलं आता रुकारांत. आता रुकारांत शब्द येतो आपल्याकडे पहिला
पुल्लिंगी बघूया. आता पुल्लिंगीमध्ये कशा प्रकारे म्हटलं बघा, पुल्लिंग आपल्याकडे शब्द येतो पिता. आता पुल्लिंगी यामध्ये ता, तरम, त्रा, त्रे, तुहू, तुहू, तरी. आता यामध्ये काय माहिती आहे का, तुम्हाला जे म्हणल्याप्रमाणे आता हे पहिले जे दोन शब्द कॉमन आहे, ते दोन शब्द तुम्हाला पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगीमध्ये काय होतं, जसे जसे वापरायचे आहेत. आणि नपुसकलिंगीमध्ये तुम्हाला हे शब्द वापरायचे नाही. काय ता, तरम. बाकीचे नपुसकलिंगीला इथून सुरुवात करायची, यामध्ये तुम्हाला नपुसकलिंगीला हे दोन डॅश करून टाकायचे. पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगीला हे दोन शब्द वापरायचे, नपुसकलिंगीला वापरायचे नाही. आता बघा काय म्हटलं बघा, आता रुकारांचा आपला पहिला पुल्लिंगी शब्द आहे. हा बघा आता, तर बघा पहिला काय एक वचनमध्ये ता लागला, तर काय झालं पिता झाला. द्विवचनमध्ये काय लागलाय, त्रम लागला. द्विवचनमध्ये त्रम लागला, द्विवचनमध्ये त्रम लागला, तर काय पित्रम झाला. त्रिवचनमध्ये काय, तृतीयामध्ये काय लागला, त्रा लागला, पित्रा झाला. चतुर्थीमध्ये काय लागला, त्रे झाला. त्यानंतर पंचमीमध्ये तुह झाला, तू आणि विसर्ग. त्यानंतर षष्टीमध्ये तू आणि विसर्ग. आणि सप्तमीमध्ये पितरी झाला. तर समजलं कशा प्रकारे लागलं. त्यानंतर आता रुकारांत आपण काय बघूया, स्त्रीलिंगी शब्द बघूया. आता रुकारांत स्त्रीलिंगी शब्द आपल्याकडे इथं आहे मातृ. आता मातृमध्ये त्याच प्रमाणे चालतं. पुल्लिंग आणि स्त्रीलिंगमध्ये पहिले दोन लागतात, नपुसकलिंगीमध्ये पहिले दोन लागत नाही. आता बघा काय म्हटलंय, माता आहे बघा, पहिल्यामध्ये ता लागलं. मातृमध्ये बघा पहिल्यामध्ये ता लागलं, माता माता झालं. द्वितीयामध्ये तरम लागलं, मात्रम झालं. तृतीयामध्ये त्रा लागलं, मात्रा झालं. चतुर्थी मात्रे झालं. पंचमीमध्ये मातुह झालं. षष्टीमध्ये मातुह झालं. आणि सप्तमीमध्ये मातरी झालं. अशा प्रकारे ह्यामध्ये चेंजेस आहे. आता बघा काय बघूया, आता रुकारांत आपण नपुसकलिंगी सुद्धा बघून घेऊया लगेच. त्यामध्ये कशामध्ये चेंजेस पाहायला मिळतो. आता रुकारांत नपुसकलिंगी तुम्हाला म्हटलं ह्या दोन मध्ये काय डॅश डॅश करायचं तुम्हाला, आणि बाकीचं कॉमन जसे तसं लिहायचं. आता बघा यामध्ये आता धातृ शब्द आहे. धातृ शब्दाला बघा कसं म्हटलंय, धातृमध्ये बघा धातृ प्रथममध्ये चेंजेस होत नाही, द्वितीयामध्ये चेंजेस होत नाही, तृतीयामध्ये बघा कसं लागतं, धात्रा झालं. तृतीयामध्ये धात्रा झालं. हे बघा धात्रा, इथून पुढचं कॉमन खाली लिहून टाकत असं, धात्रा, धात्रे, धातुहो, धातुहू आणि धातरी. अशा प्रकारे यामध्ये चेंजेस होतात. आणि पेपरमध्ये पती आणि सखी तुम्हाला एक्सेप्शन आले. आपल्या पेपरला सिलेबसला कुठेही शब्द नाही, त्यामुळे आपल्याला हा शब्द पाहायला पण मिळत नाही. त्यामुळे हा शब्द नाही जरी पाठ केला तरी चालू नाही, फक्त यामध्ये चेंजेस ठेवा. आता एवढं ध्यानात ठेवा, इथं द्वितीयामध्ये नपुसकलिंगीमध्ये काही चेंजेस होत नाही. जे इथं पुल्लिंग आणि स्त्रीलिंग यामध्ये म ॲड होतो या शब्दामध्ये. आणि या दोन मध्ये काय होतं की जे पुल्लिंग आणि स्त्रीलिंगीमध्ये हे दोन शब्द लागतात, नपुसकलिंगीमध्ये हे दोन शब्द लागत नाही. कुठं की रुकारांतमध्ये, हलंतमध्ये. एवढे चेंजेस आहे, यामध्ये दुसरं काही नाही. अशा प्रकारे शब्द जर रूपाने ट्रिक पाठ केली, तुम्हाला 6 ते 7 मार्क इझिली गेन होऊन जातात. आणि याचा पेपर जर सोपा वगैरे पडला तुम्हाला तर इझिली 7, 8, 9, 10 नाही धरत झालं, आपण 8-9 मार्क धरून झाला इझिली तुम्हाला पेपरमध्ये पडता म्हणजे पडतात. अशा प्रकारे शब्द रूपाने ट्रिक आहे आपली. छान प्रकारे पाठ करा. मोस्ट VVIMP तुम्हाला काय हा चार्ट तुम्हाला आला पाहिजे की तुम्हाला कोणत्या काय पुल्लिंगमध्ये, स्त्रीलिंगमध्ये, नपुसकलिंगीमध्ये कोणते आपल्या सिलेबसला शब्द आहेत तिथं पाठ करा. त्यासोबत जे तुम्हाला व्यंजनांत शब्द आहे, आश्मद विश्मद हे शब्द आहेत ते तुम्हाला पाठ नक्की करा. कारण की व्यंजनवरती सर्वनामवरती आपल्याला पेपरवरती क्वेश्चन हमखास असतो. त्यामुळे तुम्हाला ह्या शब्दासोबत सर्वनामचे जे आपण आश्मद विश्मद हे शब्द शिकवले ते शब्द नक्की पाठ करा. कारण की पेपरमध्ये सर्वनामवरती त्या दोन शब्दावरती खूप जास्त फोकस असतो आणि आपल्या पेपरमध्ये एक तरी क्वेश्चन त्यावरती तुम्हाला पाहायला मिळतो म्हणजे मिळतो, सर्वनामवरती. त्यामुळे सर्वनाम ते दोन शब्द नक्की बघा, आपण शिकवलेले आहे छान प्रकारे. तर अशा प्रकारे शब्दरूपाने आपली पूर्ण ट्रिक होती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नसेल कळले ट्रिक मला पर्सनल मेसेज वगैरे करा, सर मला इथं कळत नाही काय नाही, तुम्हाला सगळं काही इन डिटेल सांगण्यात येईल, सगळं काही व्यवस्थित शिकवलेलं आहे. पुन्हा व्हिडिओ बघा, नसेल कळालं तर तुम्हाला सगळं काही इझिली कळून जाणार आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता शब्दरूपानीवरती. तर अशा आपण इथं शब्दरूपानी प्रकरण आपलं संपलेलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.